महत्त्वाची बातमी आहे। काटोल नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पवार गटानं केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। सलील देशमुख अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। काटोल नगर परिषदेत शरद पवार गटानं शेकापच्या अर्चना राहुल देशमुख यांना पाठिंबा दिला आहे। राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी करण्यास सलील देशमुख यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता, पण मुलाचा विरोध डावलून अनिल देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी शेकाप सोबत आघाडी केली। त्यामुळे नाराज होऊन सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याचं कारण समोर आलंय। उदय तिमांडे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। उदय, नक्कीच काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांना आपल्या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर एकच खळबळ माजली होती। मात्र हा राजीनामा का दिला होता याचं कारण जे आहे ते समोर यायला लागलेलं, कारण सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काटोल मतदारसंघामध्ये ज्या नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये जे आहे ते शेकापचे जे उमेदवार आहेत राहुल देशमुख यांच्या पत्नी यांच्यासोबत जे आहे ते आघाडी करण्याला सलील देशमुख यांचा विरोध होता। कारण ज्यावेळी सलील देशमुख काटोल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढले होते त्यावेळी त्यांना देशमुख म्हणजे राहुल देशमुख कुटुंबियांनी जी आहे ती मदत केली नव्हती, त्यामुळे त्यांना या निवडणुकीत आघाडी करू नये अशी भूमिका सलील देशमुख यांनी घेतली होती। मात्र सलील देशमुखांचा विरोध डावलून त्यांचे वडील म्हणजे अनिल देशमुख यांनी ही आघाडी केली आणि या आघाडीनंतर सलील देशमुख कुठेतरी नाराज असल्याची चर्चा होती आणि त्या नाराजीतून हा राजीनामा दिल्याची माहिती आता जी आहे ती समोर येत आहे। आपण विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पाहिलं होतं की राष्ट्रवादी शरद पवार गटानं जी उमेदवारांची पहिली यादी काढली होती त्यामध्ये अनिल देशमुख यांचं काटोल मतदारसंघातून नाव होतं, मात्र वेळेवर अनिल देशमुख ऐवजी सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। त्यामुळे देशमुख कुटुंबियांमध्ये प्रामुख्याने वडील आणि पुत्रामध्ये जे आहेत ते मतभेद राजकीय मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे आणि ते या निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांनी केलेल्या शेकाप सोबत आघाडीमुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। काल प्रकृतीच्या कारणांनी सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र आज सलील देशमुख मुंबईला गेल्याचं कळतं आणि मुंबईला ते अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे आजच्या या भेटीतून काय नेमकं होतं आणि सलील देशमुख यांची भविष्यातली वाटचाल कुठं असतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता गावा